निवडणुकीचा आहे. 10 वर्षानंतर महामंडळाची निवडणूक लागली आहे. जे पहिलं मंडळ होतं त्याची 10 वर्ष फक्त भ्रष्टाचार, कोर्ट केसेस ह्यामध्येच गेलेली आहे. त्यामुळे आमचं पहिले उद्दिष्ट आहे की भ्रष्टाचार मुक्त आणि कोर्ट केसेस मुक्त आणि तंटामुक्त महामंडळ उभं करणे. कारण हे उभं केलं तरच लोकांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला आम्हाला वेळ मिळेल. तसंच आमचा 8 जणांचा अपक्षांचा आम्ही एक संघ तयार केलेला आहे. इतिहासात निवडणुकीत म्हणजे पहिल्यांदा अशी घटना घडली आहे की 8 सर्व अपक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढतात. कोणती स्ट्रॅटर्जी आपण वापरणार आहात आणि त्याच्यामध्ये जे सगळे 8 जण निवडून येतील या आम्ही लोकांच्या प्रत्येकाच्या संपर्कात आहोत, प्रत्येक सभासदांच्या संपर्कात आहोत तुमच्या मार्फत. आणि सभासदांना हे गोष्ट पटते की हे आपल्यातलीच लोक आहेत. सर्वजण ही सर्वजण आपल्यातलीच लोक आहेत. हे सभासदांपर्यंत आतापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे खूप लोकांचे आम्हाला आता फोन यायला लागलेत की आमचा पाठिंबा हा तुम्हाला आहे. तुमच्यासारखी लोक निवडून आली तरच बदल घडू शकतो. आम्ही वैयक्तिक खूप कोरोना काळामध्ये आम्ही वैयक्तिकरित्या खूप लोकांपर्यंत पोहोचलो. खूप लोकांना जेवढी आम्हाला मदत करता आली, किटच्या माध्यमातून म्हणा या बाकी सगळ्या माध्यमातून की लोकांना पोहोचवणं असेल हॉस्पिटलला म्हणा किंवा प्रत्येक विभागातले, आता आमच्या प्रत्येक विभागातले जे कामगार आहेत, कलाकार आहेत, ज्यांना रेशन पाण्याची पण वांदे होत होते, तर आम्ही वैयक्तिकरित्या पैसे काढून किंवा काही नगरसेवकांना हाताशी धरून या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो. ह्या लोकांपर्यंत आम्ही किट पोहोचवलेले आहे. या लोकांना आम्ही मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे की नाही, जर काही हातात तुमच्या सत्ता नसताना ह्या गोष्टी तुम्ही आमच्या बरोबर आमच्यासाठी केल्याय तर तुमच्या हातात सत्ता दिली तर नक्कीच बदल घडेल, हा त्यांचाही विश्वास आहे. जयप्रभा स्टुडिओ आम्ही सतत सकाळी 11 ते संध्याकाळी 5 उपोषणाला आम्ही 1 वर्षापासून 1, 2, 3 आणि बरेच आमचे सगळ्याचे सहकारी आम्ही बसवतो आणि तो आम्ही जयप्रभा वाचवला आणि तो जयप्रभा तसा घडलेला आहे. आणि आम्ही बरेच असे या चित्रपट महामंडळामध्ये अध्यक्ष 5 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा अधिकार होते, तर त्यांचे अधिकार बंद व्हावे आणि तो त्याच्यावरती प्रशासक नेमावा म्हणून ज्यांनी पहिल्यांदा केस केली होती त्यामध्ये मी अवधूत जोशी हे माझं पहिलं नाव. आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या की बाबा लोकांचं काम लोकांकडे यावं. आंदोलनात आम्ही सक्रिय असतोच. आता यावेळी आम्ही ठरवलंय की आता आंदोलन करणारी लोक आता सत्तेवर जाऊ आणि त्यांना न्याय सत्तारूढ पॅनल लोकांच्या पासून हे महामंडळ वाचतोय, ज्यांच्यामुळे 10 वर्षात जो आहे ते गलथान प्रकार महामंडळात चालू होता. त्या ह्याच्यातूनच हे 10 लोक एकत्र आले. ही 2 पॅनेल आधीचे जे संचालक होते त्यांच्यातूनच मिळून ही 2 पॅनेल झालेली आहेत. तर ही जी मंडळी आहेत प्रत्येक वेळी खुर्ची त्यांना हवी आहे. त्या मंडळींना त्या गलथान कारभार करणाऱ्यांना आणि त्या भ्रष्टाचार करणाऱ्यांना आणि राजकारण त्या चित्रपट महामंडळामध्ये आणणाऱ्यांना आम्हाला त्याच्यापासून वाचवायचं. महामंडळापासून वेगळा प्रश्न आहे माझा पिक्चराच्या विषयासंदर्भात आहे. तुम्ही सत्याच्या विरोधात पिक्चर तयार होत होते, वास्तुस्थिती दाखवली जात होती, परंतु आता जे पिक्चर बनत आहेत ते पिक्चर कुठं ना कुठं एका पक्षाला करण्यासाठी पिक्चर बनवतात. काय आहे त्यावर आपण जाणतो. कारण ते एकतर सिनेमा बनवल्यानंतर तो सेन्सॉरकडे जातो आणि सेन्सॉरमध्ये सत्ताधाऱ्यांची माणसं बसलेली असतात. जर तुम्ही वास्तव दाखवायला गेलात किंवा सत्ताधाऱ्यांचे काही वास्तव सिनेमातून दाखवून लोकांच्या समोर जे काय सत्य आहे ते प्रयत्न केला तर पहिलं ते सेन्सॉरच्या माध्यमातून त्या सिनेमाला अडवला जातो आणि त्याला एवढा त्रास दिला जातो तो निर्माता परत आयुष्यात सत्य दाखवायला घाबरतो. मग सरकारला जे हवं असतं तसे फिल्म बनवायला तो प्रवृत्त होतो. त्यामुळे आता जे फिल्म येत आहेत की सत्तेचा वाहवा करणारा, त्यामुळे तशा फिल्म येत आहेत. तो दुसरी गोष्ट, चित्रपटाला सबसिडी देऊन चित्रपट एक चांगल्या प्रकारे निर्माण व्हावे. आपली महाराष्ट्रातली मराठी संस्कृती वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती आहे, ती संस्कृती सिनेमातून पडद्यावर यावी आणि पडद्याच्या माध्यमातून ती जगभर पोचावी यासाठी सबसिडी दिली जाते. पण तिथं पुन्हा राजकारण होतं की महामंडळातर्फे काही समित्या नेमल्या जातात. मग त्या समितीमध्ये माणसं अशी पाठवली जातात की जे जाणून बजून अशा फिल्मला बाजूला केलं जातं आणि त्यांना आवश्यक असणारे सिनेमे बाहेर पाठवले जातात. हा सगळा प्रकार चालला जातो. ते थांबवायचं असेल तर मग तुम्हाला तिथं चांगली माणसं जाणं गरजेचं आहे की जे निपक्षपातीपणे काम करतायत, मानवतावादाचं काम करतायत. ते फक्त धर्म जात असं न करता पूर्ण भारताचा विचार करतायत, संविधानाचा विचार करतायत, अशी लोक जाणं गरजेचं आहे.
पण हे महामंडळ म्हणून तर आम्ही एक अजेंडा असा आहे आमची सरकारकडे एक मागणी आहे की सेन्सॉर साठी जे महामंडळाचं सर्टिफिकेट लागत होतं तेच सरकारनं आमच्याकडनं काढून घेतलंय. ते परत मिळवणार आहे. पुण्याकडे जायचं ते परत मिळवण्यासाठी पहिल्यांदा आम्ही लढणार आहे की तेव्हा अधिकार द्या. आणि पण आता आम्ही कसं बोलणार, आमच्याकडे आमच्या एक सही दिल्यानंतर सेन्सॉर सर्टिफिकेट निर्मात्यांना मिळत होतं. आणि तोच अधिकार काढून घेतला. आणि मुख्य म्हणजे आहे ना की आम्ही जे चित्रपट गृह आहेत किंवा मॉल्स आहेत त्यांच्यावरती डिपेंड राहणार नाही. आमच्या डोक्यात एक योजना आहे की जेणेकरून एक फिरते सिनेमागृह तयार करून आपल्याला आपल्या मार्फत प्रत्येक गावात आपल्याला पोचता येईल, जेणेकरून प्रत्येक सिनेमा हा लोकांना बघायला मिळेल.